नमस्कार मैत्रिणींनो, मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन इंटरेस्टिंग आणि स्पेशल अशा ब्लॉगमध्ये खूप जास्त स्वागत करते आणि सर्व चिमुकल्यांचं देखील आपलं स्वागत आहे व्हिडिओमध्ये। तर चला, आज आहे सोमवार आणि सोमवार स्पेशल आपला ब्लॉग आहे। तर चला, व्हिडिओला कंटिन्यूस केलेला आहे, सुरुवात झालेली आहे, छान अशी दिवसात सुरुवात झाली आहे। त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता मी छान अशी साडी वेअर केली आहे, तयार झाली आहे, घरची सर्व कामं देखील झालेली आहेत आणि आता आपण इथं रांगोळी काढणार आहोत आपल्या देवघरापाशी। तर छान अशी आज सोमवार स्पेशल महादेवाची काहीतरी छोटीशी अशी रांगोळी काढायची। तर इथं आपण बेलपत्र काढणार आहोत आणि खाली नमः शिवाय असं छान असं अक्षर जे आपलं महादेवाचं आहे ते लिहिणार आहोत। त्याचं तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा। आवडला तर एक लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जा आणि सबस्क्राईब करा। तर चला, इथं तुम्ही माझी रांगोळी पाहू शकतात, नॉर्मल आहे, सिंपल आहे, पण छान आहे। आणि त्यानंतर आपण तुळशीपाशी देखील इथे छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे। सर्वच ताई रोज रांगोळी तुळशीपाशी काढत असतील आणि मी देखील काढत असते। त्यानंतर दुपारची वेळ तर पूर्ण संपलेली आहे। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता 5 ते 6च्या दरम्यानला छान असा व्ह्यू आपल्या इथं झालेला होता। चंद्र देखील तुम्ही पाहू शकता दिसतोय आणि त्यानंतर हे जे चिवचिव सुटलेले आहे आमच्या घरावरती ते पाहून मन अगदी प्रसन्न आणि खूप जास्त छान वाटत होतं। तर तुम्ही देखील एन्जॉय करा आणि खूप जास्त छान असा आजचा व्हिडिओ असणार आहे, तर नक्की पहा। छान वाटते बघ, आपल्या घराकडे पण आले बघ, कुठे गेले रे, गेले इकडे, गेले इकडे, बरोबर बरोबर बघ किती आलेत ना, एवढे चिव येत नाही ना, किती चिव आलेत आज बघ। तर हा असा व्ह्यू आपल्याला जास्त करून तर गावाकडे पाहायला भेटतो, हो की नाही मैत्रिणींना, नक्की सांगा। तर चला, शहराकडच्या भागामध्ये आपल्याला असा व्ह्यू शक्यतो खूप जास्त कमी पाहायला भेटतो आणि गावाकडं आपल्याला प्रसन्न वातावरण देखील, फ्रेश हवा आणि असे व्ह्यू खूप जास्त पाहायला भेटतात आणि गावाकडं राहायचं म्हटलं की खूप जास्त छान देखील वाटतं अशा वातावरणामध्ये। तर चला, इथं छान अशी रात्र झालेली आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची देखील तयारी चालू आहे। तर आज बनवायचं आहे आपल्याला मसाला वांगं किंवा खारं वांगं तुम्ही बोलू शकता। त्यासाठी आपण कांदा टोमॅटोची ग्रेव्ही केलेली आहे आणि हा जो आपण कूट करून घेतलेला आहे जो वांग्यामध्ये भरायचा आहे तो, त्यानंतर याच्यामध्ये हळद, मीठ आणि लाल तिखट आणि जो घरचा मसाला आहे तो ऑप्शनल आहे, जर तुम्हाला वाटेल तर टाका। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, इथं जिरे मोहरी टाकायची आहे आणि किचन किंग हा स्पेशल मसाला कोणत्या ताई तुमच्या किचनमध्ये वापरतात ते नक्की मला कमेंट करून सांगा। त्यानंतर मसाला छान परतून द्यायचा आहे, ग्रेव्ही टाकायची आहे आपल्याला टोमॅटोची त्याची आणि त्यानंतर आपण छान मसाला तेल सुटेपर्यंत परतून द्यायचा आहे। त्यानंतर इथे तुम्ही वांगीमध्ये आपण कूट भरलेलं आहे, म्हणजेच मसाला आपलं जे सारण आपण बनवलेलं आहे ते भरलेलं होतं आणि ते अलगद असे वांगे देखील आपण त्या मसाल्यामध्ये टाकून दिलेले आहे। आणि अजून एक ट्रिक, कधीच वांग्याची भाजी म्हणा किंवा पनीरची वगैरेची भाजी असते ती नॉर्मली आपण जेव्हा मसालामध्ये पनीर म्हणा किंवा वांगं हे असं भरून टाकतो तर त्याचं सारण जे बाहेर जाऊ नये त्यासाठी उलथानीने हलवायचं। डायरेक्ट आपली जी चमचा असतो त्या चमच्याने नाही हलवायचं, कारण ते तुटण्याची शक्यता असते। त्यानंतर इथं छान असं आपलं वांगं तयार झालेलं आहे। आता हे कोरडं वांगं तयार झालेलं होतं, तुम्हाला कोरडी भाजी बनवायची असेल तर तशी बनवू शकता। त्यानंतर गरम पाणी टाकून रस्सा आपण बनवून घेतलेला आहे। तर भाजी कशी वाटते ते नक्की सांगा। तर कशी वाटली आजची रेसिपी आणि व्हिडिओ देखील ते नक्की कमेंट करून सांगा। चला, लाईक करा, शेअर करा, खूप जास्त सबस्क्राईब करा। चला, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय।